हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल सुरजोगरे व्लॉग्स मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतो रामेश्वरम आणि धनुषकोटी, आणि ते सर्व बघून झाल्यावर आता आपण जात आहोत पंबन ब्रिज। तर चला, आम्ही बसलो गाडीमध्ये। भाऊ मी काय म्हणतो, मजा किती आली एवढी सांगितली? बहुत मजा आली, विचारूच नको याला विचार। किती मजा आली का? मजा आली, पैसा पूर्ण वसूल, पूरा पैसा वसूल। भैया ब्रिज कौन से साइड में चालू है? हाँ बता देना। हा आहे उडान पूल आणि हा आहे समुद्र बघा, हे शिप, एवढे सारे जहाज। ठीक आहे, आता अनोखी वस्तू आहे ती, थोडी बहुत अनोखी आहे। ते भारतामध्ये फक्त एकच आहे हे वाली अनोखी वस्तू। हा आहे पंबन ब्रिज बघा, हा जुना वाला, जो हा छोटा वाला आहे, हा वाला हा अंग्रेजीच्या काळातला आहे, आणि जो हा मोठा वाला आहे तो आता जो न्यू बनलेला आहे तो आपण काल ह्याच रोडावरून आलो। असा होत होता, हो नवीन होता आता असा आहे, तर असा होते। हा, तो आहे जो बीच मधला पार्ट आहे हा वर जाते, आणि हा जो होता हा बिलकुल असा वर आहे। तर येथून जे काही हे शिप जहाज आहेत येथून आरपार जाते ते। हा इंग्रजांना बनवलं ना, तो मोदीने बनवलं। हो, तर याच पुलावरून गाडी नाही का खाली पडली होती, आणि हा भाऊ हा मी बनवलं हा मी बनवलं भाऊ। लेबर म्हणून काम करत होतो का नाही? अच्छा, लेबर अच्छा, काम करत ते कचरा साफ करत होता भाऊ। हा भाऊ कचरा साफ करत होता। हे इथून बोट जात आहे, मोबाईल पडला तर समुद्राला अर्पित। ये कौन सी जगह है भैया? बाणगंगा। बाण में अंदर आएगा, समुद्र के अंदर में मीठा पानी मिलेगा। इधर ये अंदर समुद्र का। तर मित्रांनो, आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं नाव आहे बाणगंगा, आणि ह्याच ठिकाणी एक छोटीशी विहीर, चारी साईडला समुद्र आणि बीच मध्ये आहे ही विहीर। समुद्राचं पाणी खारट आणि ह्या विहिरीतला पाणी गोड, याचा रास तर कुणालाच नाही माहित। आणि हा पाणी मी स्वतः पण ट्राय केला, आणि खरंच पाणी तर खूप गोड होता। आता आम्ही पितो समुद्राचं पाणी। आणि कसं आहे का? आणि आता आपण पिऊन बघू ह्या छोट्याशा विहिरीतला पाणी। हो हो, आता हा याचा पूर्ण गोड गोडच होता बीच मधला पाणी, पुरा मीठा पाणी, साखरपेक्षा गोड भाऊ। भाऊ तेवढंच जगचं पाणी गोड कसा का? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार। मित्रांनो, हेच ते गोटे आहेत जे समुद्रामध्ये तरंगतात, आणि रामसेतू बनवताना यांचाच उपयोग केलेला होता, आणि यांचा पण राज काही आपल्याला तेवढा माहित नाहीये। तर चला मित्रांनो, रामेश्वरमचे आपले सर्व ठिकाण बघून झालेले आहेत। तर सायंकाळची आपली ट्रेन, सायंकाळची वेळ आहे, आता आम्ही जेवण करायसाठी आलो तिथेच। तर आलू भेंडी, दाल तडका, दाल फ्राय, रायता आणि भात। आता जेवण झालं आपला, आता चालून रेल्वे स्टेशन। आता आपली ट्रेन आहे 9 वाजेची, 9:15 ना, 9:15 वाजेची। जेवण कसं वाटलं का? एक नंबर। अगं पण भाषेचा मोठा हा होता, हो का नाही? त्याला आम्ही सांगू, त्याला भाषेत नव्हती समजत। त्याला पोळ्या म्हणला तर पापड आणून दिला त्याला, मग आता का म्हणशील भाऊ त्याला। आता आपण आलो रेल्वे स्टेशन, आता आपण आलो आपल्या ट्रेन मध्ये कन्याकुमारीला निघासाठी। तर आपला नंबर आहे वर, माझा नंबर आहे 35, 35 नंबर आहे माझा। टीटी साहेब पण आले आहेत ना, आपली ऑनलाईन तिकीट आहे काढलेली, तर आपण पण आपली ऑनलाईन तिकीट वगैरे दाखवू। आता का बाय बाय रामेश्वरम, बाय बाय रामेश्वरम, अभी जा रहे कन्याकुमारी घूमने के लिए। तर मित्रांनो, आपण जातो कन्याकुमारी, आणि तुम्हाला पण माझी समोरची जर्नी बघायची असेल तर माझ्या चॅनलला जोडून राहा, आणि समोरच्या जर्नी मध्ये येणार आहे आणखी मजा। तर चला मग भेटूया कन्याकुमारी मध्ये।